नमस्कार मित्रांनो, आज आपण एक कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी याच्याशी रिलेटेड आहे. तो कन्सेप्ट आहे ओहम्स लॉ. इयत्ता 10वी CBSE ला सगळ्यात जास्त विचारणारा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पॅरलल कनेक्शन, सिरीज कनेक्शन, ऍप्लिकेशन ऑफ ओहम्स लॉ हे विचारलं जातं. पहिल्यांदा आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट समजून घेऊया. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. करंट म्हणजे काय? करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. फ्लो ऑफ चार्ज Q per unit time. It is denoted by I and it is measured in ampere. ठीक आहे. आता करंटचं एक रिलेशन आहे आणि करंटचं रिलेशन ओहम्स लॉनं कशाशी मांडलेलं आहे तर व्होल्टेजशी मांडलेलं आहे. त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स आपण मेजर करतो कशामध्ये तर पोटेन्शियल डिफरन्स आपण मेजर करतो व्होल्टेज V व्होल्ट. ठीक आहे. ह्या दोघांचं रिलेशन मांडलेलं आहे ओहम्सने. पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट द वर्क डन पर युनिट चार्ज. ही त्याची व्याख्या आहे किंवा हा त्याचा फॉर्म्युला आहे म्हणून तरी चालेल. वर्क डन पर युनिट चार्ज. आता ह्या दोघांचं रिलेशन काय सांगतंय? ओहम्स लॉ काय सांगितलं? ओहम्स लॉ इज स्टेटेड ॲज the current carrying conductor is directly proportional to the voltage across the conductor. Then this is nothing but I is equals to V by R and V is equals to I. What is meant by R? R is nothing but the resistance of circuit. Resistance म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला अपोज करणं. जर रेजिस्टन्स नसेल तर काय होईल सांग? ज्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला सांगतोय की I इज इक्वल टू V बाय R आहे. ठीक आहे. ज्यावेळेस R झिरो झाला तर I इज इक्वल्स टू इन्फिनिटी. आणि प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ह्यालाच आपण शॉर्ट सर्किट म्हणतो. काय म्हणतो? शॉर्ट सर्किट. ओके. यांनी काय रिलेशन सांगितले ओहम्स लॉनं? करंट कॅरिंग कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स ॲट कॉन्स्टंट फिजिकल कंडिशन किंवा सेम फिजिकल कंडिशन. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट कशात होतं ते लक्षात ठेवा. R म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ द सिरीज. ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ सर्किट म्हटलं तरी चालेल. आता आपण बघणार आहोत ओहम्स लॉचे ऍप्लिकेशन्स. आता आपण काय बघणार आहोत? ऍप्लिकेशन्स ऑफ ओहम्स लॉ. ऍप्लिकेशन्स काय काय असणार? ऍप्लिकेशन्स मध्ये पहिलं ऍप्लिकेशन आहे सर्किट डिझाईन. आता हे तुम्हाला माझ्याकडे सर्किट दिसतंय. ह्या सर्किटमध्ये बघा, ह्या सर्किटमध्ये सगळे रेजिस्टन्स दिसतात. हे जे आहेत हे ते रेजिस्टन्स आहेत. हे रेजिस्टन्स डिझाईन करण्यासाठी आता यामध्ये काही कनेक्शन्स आहेत ते पॅरललमध्ये आहेत, काही सिरीजमध्ये असणार. तर हे दिसते ते हे एकाखाली एक आले म्हणजे एक सिरीज कनेक्शन असण्याचे चान्सेस आहेत. असतीलच असं नाही, किंवा कॉम्बाईनमध्ये असणार आहेत सिरीज आणि पॅरलल कनेक्शन्स. आता सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन काय असतं हे मी नंतर सांगेन. अगोदर ह्याच्यावरती लक्षात द्या. हे डिझाईन करायसाठी आपल्याला ओहम्स लॉ सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ओहम्स लॉ मुळेच आपण सर्किट डिझायनिंग करू शकतो. ओहम्स लॉ मुळेच बरेच डिव्हाइस जे आहेत तुमचे त्याच्यासाठी आपण सर्किट बनवू शकतो. आपला फॅन चालतो. फॅनसाठी आपण एक रेग्युलेटर यूज करतो. तो रेग्युलेटर काय करतो? तर तो व्होल्टेज कंट्रोल करतो. व्होल्टेज कंट्रोल करतो किंवा कमी जास्त करतो. म्हणजेच सर्किट मधला तो रेजिस्टन्स काय करणार आहे? वाढवणार आहे. ज्यावेळेस तो रेजिस्टन्स वाढवली त्यावेळेस ऑटोमॅटिकली स्पीड कमी होईल आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स कमी होईल त्यावेळेस तो वाढेल. काय? स्पीड. ज्यावेळेस रेजिस्टन्स जास्त असेल त्यावेळेस फॅनचं स्पीड
कमी राहील, आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स कमी असेल त्यावेळेस फॅनचं स्पीड जास्त राहील. ठीक आहे. आता ऍप्लिकेशन मध्ये आपण सर्किट डिझाईन मध्ये दोन सर्किट बघणार आहे. त्यातलं आहे सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन. आता आपण सिरीज कनेक्शन बघतो. यामध्ये R1 रेजिस्टन्सचं एक सिम्बॉल आहे. कसं दाखवलं जातं बघा, याच्यामध्ये पीक दाखवले जातात, स्टार्टिंग अप, जे एंडिंग आहे ते डाऊन पाहिजे. इथं पण तसंच पाहिजे. R1 R2 हे दोन रेजिस्टन्स आहेत, हे कनेक्टेड इन सिरीज आहे, अँड अक्रॉस बोथ हिम व्होल्टेज इज V. फर्स्ट व्होल्टेज हियर अक्रॉस R1 इज टेकन एज V1, आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण R2 ला V2 कन्सिडर करतो. ठीक आहे. कारण का, तर ज्या वेळेस पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा, सिरीज कनेक्शन मध्ये व्होल्टेज डिवाइड होतो, करंट कॉन्स्टंट राहतो. I करंट इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे, सिरीजचा रेजिस्टन्स, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा. तर आपण काय करणार आहे, ओम्स लॉ घेणार आहे. आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ काय आहे, V इज इक्वल्स टू IR, बरोबर. तर रेजिस्टन्स एक साठी काय येणार आहे, V1 इज इक्वल्स टू I1 का IR1. I सगळीकडे सेम आहे त्याच्यामुळे I आपण सेम घेतलं तरी चालतं. अँड सिमिलरली V2 इज इक्वल टू IR2. देन टोटल व्होल्टेज काय येणार आहे, V इज इक्वल्स टू V1 प्लस V2. ओके. Therefore IR is equals to IR1 plus IR2. आपण कॉमन काढलं, I is equals to IR is equals to I कॉमन काढलं आपण R1 plus R2. I get cancelled. R equivalent, तुमचा R equivalent in a series काय येणार आहे, तो R1 प्लस. आता ह्याच्यात किती रेजिस्टन्स येऊ देत, 3 रेजिस्टन्स आले तर R1 प्लस R2 प्लस R3 असं येत जाणार. याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवा, करंट कॉन्स्टंट राहणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही कसं लिहू शकता, याचे शॉर्टकट कसं लिहू शकता, SI म्हणजे सिरीज साठी करंट कॉन्स्टंट राहणार आहे. आता इकडे मी कनेक्शन काढले पॅरलल्स. ठीक आहे. पॅरलल कनेक्शन मध्ये दोन आहेत ते पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले. आता इथं करंट तुमचा डिफरंट राहतो, करंट चेंजेस. तुम्ही एक कन्सेप्ट कुठलाही लक्षात ठेवा, करंट चेंजेसला और मी काय लिहू शकतो इथं, व्होल्टेज कॉन्स्टंट. व्होल्टेज कॉन्स्टंट दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरा. याच्यासाठी आपण तुम्ही लिहू शकता PV. PV म्हणजे काय, पॅरलल साठी व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार. SIPV लक्षात ठेवला तरी तुम्हाला जो कन्फ्युजन होणार आहे, करंट इन सिरीज, रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल, किंवा करंट इन सिरीज मध्ये जो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि व्होल्टेज पॅरलल मध्ये कॉन्स्टंट असतो, किंवा करंट सिरीज मध्ये चेंज होतो. सिरीज मध्ये चेंज होतो का, नाही होत. सिरीज मध्ये करंट कॉन्स्टंट राहतो, पॅरलल मध्ये करंट चेंज होतो. तुम्ही कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता इथं मी ओम्स लॉ लावणार. मी इथं पहिल्यांदा काय करणार, इन टर्म्स ऑफ I घेणार. I इज इक्वल्स टू V अपॉन R. 1 साठी काय येणार रेजिस्टन्स, I1 इज इक्वल टू V अपॉन R1. V कॉन्स्टंट आहे. I2 इज इक्वल टू V अपॉन R. देन I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. I इज इक्वल्स टू काय, V अपॉन R, V upon R1 plus V upon R. V get cancelled. 1 upon R is equals to 1 upon R1 plus 1 upon R2. मग तुमचं काय आहे रेजिस्टन्स इन सिरीज, पॅरलल. रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट वरती आल्यावरती एक लक्षात घ्या, ह्याला तुम्हाला परत रेसिप्रोकल करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुमचा R इक्विव्हॅलेंट निघेल त्याला रेसिप्रोकल करून
तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागणार आहे. सपोज ह्याचं आलं 1/r, एक एक्झाम्पल कन्सिडर करा. 1/r इक्विव्हॅलंट आला 1/40. तर तुमचा आर इक्विव्हॅलंट जो आहे तो 14 आहे, लक्षात घ्या. 14 ओम. जो रेजिस्टन्स आहे तो ओम मध्ये मेजर केला जातो. आपल्याला माहिती आहे व्होल्टेज कशात मेजर केलं जातं? व्होल्ट मध्ये, करंट एम्पियर मध्ये. आणि जो तुमचा आर इक्विव्हॅलंट आहे तो किंवा रेजिस्टन्स जो आहे तो ओम्स मध्ये मेजर केला जातो. यामध्ये फक्त कन्सिडर करण्यासारखी गोष्ट किंवा लक्षात ठेवण्याची गोष्ट जी आहे ती सिरीज कनेक्शन मध्ये करंट कॉन्स्टंट राहतो, पॅरलल करंट मध्ये किंवा पॅरलल सर्किट मध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो. सिरीज कनेक्शन मध्ये करंट कॉन्स्टंट राहतो, पॅरलल कनेक्शन मध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो. एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे आपण हा टॉपिक संपतो.